नमस्कार मित्रांनो, पावसाळ्यात हिरवाईने नटलेला कोकण आणि भाद्रपद महिन्यात येणारा गणेशोत्सव हा इथला मोठा सण। कोकणातील प्रत्येक घरात गणपतीचं आगमन झालं की त्याच्या सेवेत दिवस कसे भरावर निघून जातात हे कळतच नाही। आणि मग दिवस येतो तो गणपतीच्या विसर्जनाचा। मग आमच्या करक गावातील गांगणवाडीतील गांगण आणि जागुष्टे कुटुंबियांची गडबड उडते ती गणपतीला निरोप देणे। आमच्या घरच्या गणपतीच्या विसर्जनाची तयारी करताना माझा चुलत भाऊ विवेक गांगण, आमचे काका संजय गांगण आणि त्यांची पत्नी कविता गांगण, वसंत गांगण, सुरेश गांगण आणि त्यांच्या परिवाराची बाप्पाच्या विसर्जनाची लगबग। वाडीतील सर्व घरातील गणपती एकत्रितपणे विसर्जनासाठी विसर्जनाच्या जागी घरातील आबालवृद्धांसोबत पारंपरिक वाद्य, टाळ आणि मृदुंगाच्या गजरात निघतात। ना डीजेचा गोंगाट, ना बेंजोचा कर्णकर्कश आवाज, ना मोठमोठ्या मूर्तींचा बडेज। कोकणातील हा सुंदर निसर्ग, मोकळी शुद्ध हवा याच्या सानिध्यात आपल्या कोकणातील परंपरा जपून टाळ मृदुंगाच्या तालात गणपतीच्या विसर्जनात मिळणारा हा आनंद आपल्याला शहरात नाही मिळत। गांगणवाडीतील जागुष्टे कुटुंबियांची गवर गणपती जागुष्टांच्या घराकडून व वाडीतील माळावरील गांगण कुटुंबियांचे गणपती विसर्जनाच्या जागी येतात। गांगण आणि जागुष्टे कुटुंबियांची गौराई आणि वाडीतील सर्व गणपती खास गणपती विसर्जनासाठी बांधलेल्या कट्ट्यावर बसविले जातात। या कट्ट्याला गणपतीचा मांड असे म्हणतात। मांड म्हणजे विसर्जनाआधी गणपती बसविण्याची जागा। गणपती कट्ट्याच्या आजूबाजूच्या मोकळ्या परिसराला वाळवंटी म्हणून ओळखलं जातं। गणपतीच्या मांडावर गावातील सर्व गणपती व गौराई विराजमान झाले की वाडीतील तरुण मुलं त्यांच्या बरोबरीनेच मोठी माणसे देखील टाळांच्या गजरात भजन व कीर्तन गात गणपतीच्या सभोवताली फेर धरतात। गांगणवाडीतील वाळवंटी हा भक्तीचा जोश पाहून नक्कीच म्हणावं असं वाटतं। वाळवंटी
अर्जुना नदीच्या काठी डाव मांडला, गजाननाचा गजर गणपतीचा झेंडा रोविला. अलीकडने मज पलीकडने वाडीतील तरुणांच्या अंगात गणेश भक्तीचा संचारलेला हा जोश आणि उत्साह. तान मृदुंगाच्या साथीने गावातील लहान थोर मंडळी भजन गणपतीची आरती गात फेर धरतात तेव्हा संपूर्ण वातावरण अलौकिक ऊर्जेने भारावलेलं असते. हीच ऊर्जा प्रत्येक जण आपल्या तनामनात साठवतो. गणपती बाप्पा मोरया. Bye.
गांगणवाडीतील या वाळवंटी फुगड्या, भजन आणि गणेश भक्तीचा मांडलेला खेळ संपला की मग सुरुवात होते ती गणेशाच्या आरतीची. तुमची चिंता तुम्हा असावी, देवा तुम्हा असावी, आम्हा सर्वांची लज्जा तुम्ही रक्षावी. निरोप घेतो आम्हा आता आज्ञा असावी, आम्हा आज्ञा असावी. चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी. गणपती बाप्पा मान्य करून झाले असेल तर माफ कर. आरती, प्रार्थना आणि गावातील मंडळींनी घातलेली गाराणी झाली की गौरी व गणराय विसर्जनासाठी नदीकडे निघतो. गणेश कोंडीमध्ये गणपती बाप्पांचं विसर्जन करून गावातील मंडळी व मुंबईवरून आलेले चाकरमानी गणपती बाप्पाला निरोप देतात. व्यवसाय व कामातून वेळ काढून आलेले चाकरमानी कोकणातील नैसर्गिक आनंद आणि निसर्गातील ऊर्जा व बाप्पांचे आशीर्वाद घेऊन आपल्या कर्मभूमीत परततात आणि म्हणतात, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.